यवतमाळच्या गिरीनगर परिसरात झालेल्या घरफोडीतील एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरून नेलेली रोकड जप्त करण्यात आली। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली। गिरीनगर परिसरातील एका घरात प्रवेश करून चोरट्याने ड्रॉवरमधील सुमारे 65,000ची रोकड चोरून नेली होती। ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली। तेव्हापासून पोलीस चोरट्यांच्या मागावर होते। दरम्यान 19 मार्चला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की त्या माहितीत एका विधी संघर्षग्रस्त बालकाने ती रोकड चोरल्याचे आणि तेथील लोखंडी पूल परिसरातील सुलभेवार मार्केट परिसरात संशयास्पद रीतीने फिरत असल्याचेही पुढे आले। त्यानंतर पथकाने संबंधित परिसर गाठून त्या बालकाला ताब्यात घेतले। शिवाय त्याच्या अंगझडतीत 64,970 रुपये आढळून आले। त्याला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर ती रक्कम घरफोडीत असल्याचे त्याने सांगितले। त्यानंतर जप्तीतील रोकड आणि बालकाला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे आदींच्या मार्गदर्शनात फौजदार गजानन राजमल्लू, सहाय्यक फौजदार सय्यद साजिद, बंडू डांगे, जमादार रुपेश पाली, योगेश डगवार, प्रशांत हेडाऊ, शिपाई आकाश सहारे, आकाश सूर्यवंशी, देवेंद्र होले, योगेश टेकाम आदींनी केली।